आता टेस्ट करते. मस्त झाला. चवीला एकदम भारी झालाय. परफेक्ट तिखट मीठ पडले आणि चव पण छान झाली. आज करायचा आहे चिवडा. चिवड्यासाठी मी आज दुपारी उन्हामध्ये ठेवले होते मुरमुरे. मस्त कुरकुरीत झालेत. आता चिवडा बनवून घ्यायचा. आणि चिवड्यासाठी काही साहित्य काढले. डाळ, शेंगदाणे, इकडे कढीपत्ता पण स्वच्छ धुवून घेतला आणि कपड्यानं सुकविला. आता चिवडा तयार करायचा. त्यासाठी आता तेल पण आधीच तापलेलं आहे आणि मुरमुरे पण इकडच्या साईडला ठेवलेत. गरम गरम मुरमुरे आहेत हे. पाहूयात तरी टेस्ट कशी झाली याची तिखट मिठाला. कारण मला महिन्याला हे करून ठेवावं लागतंय. संपला की करावंच लागतं. कारण स्वयंपाकाला वेळ जर असेल किंवा कुठं बाहेरगावी गेले, कुठं बाहेर गेले, समजा गावात जरी गेले तर जेवणाचं काम भाग होतो. चिवडा खाल्ला म्हणजे बरं वाटतं स्वयंपाक होईपर्यंत. आता कसा झाला तर टेस्ट करते. मस्त झाला. चवीला एकदम भारी झालाय.
परफेक्ट तिखट मीठ पडलंय आणि चव पण छान झाली. आमच्यात नेहमीच बनावा लागतो, नेहमीच. किराणामध्ये मला मुरमुरे भरावेच लागतं, दुसरं काही असो अगं न. आणि भाजलेले शेंगदाणे पण लागतं कंपल्सरी. शेंगदाणे, गूळ आणि चिवडा कंपल्सरी घरामध्ये पाहिजे. स्वयंपाकाला वेळ जर असेल तर चिवडा हे काम भाग होते माझं, तोपर्यंत आधार आहे. आणि एखाद्या वेळेस जेव्हा असं नाही वाटलं चिवडा खाला तरी जमते, मस्त झाला. आता चिवडा भरून ठेवायचा, कारण गरम असताना भरून ठेवायचं, कारण त्याला हवा जर लागली तर तो नरम पडतो. त्यामुळे आता चिवडा भरून ठेवणार आहे आधी. कुरकुरीत झालाय, मस्त ऊन दिल्यामुळे छान झालाय. हा शेंगदाणे हे भरपूरच लागते तर डाळवर शेंगदाणे भरपूर घालायला लागतात. कोथिंबीरची पेस्ट टाकते, कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट यामध्ये घातली.